श्री क्षेत्र आगाशिव, आगाशिवच्या लेण्यांच्या बाजूला हे छोटे छोटे धबधबे चालू झालेले आहेत। मान्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालेला आहे आणि आगाशिवात असे अनेक छोटे मोठे धबधबे चालू झालेले आहेत। वर्षासरीसाठी आगाशिव, कराड तालुक्यातील आगाशिव हे एक जबरदस्त ठिकाण आहे, एक चांगलं ठिकाण आहे आणि कराड शहरापासून अवघ्या 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे। वर्षासरीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सर्व कराड आणि परिसरातील पर्यटकांनी आगाशिवचा डोंगर असेल, आगाशिवच्या लेण्या असतील याचा आनंद घ्यावा। आगाशिव हा मूळ ओम आकाराचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती शंभू महादेवाचं, कमळ भैरवीचे, त्याच्यानंतर विठ्ठल बिरोदेवाचे असे अनेक मंदिर आहेत आणि 108 लेण्याच्या आसपास लेण्या आहेत। चुलवैलाची लेणी असेल, कंबळभैरीच्या लेण्या असतील किंवा 52 लेण्या असतील, ह्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या धर्माच्या लेण्या आहेत आणि तो त्या पायरी मार्गाच्या शेजारील हा छोटासा वर्षासरीसाठी असणारा एक छोटासा धबधबा आहे। पायऱ्याच्या उजव्या बाजूला हा छोटासा धबधबा आहे, पायऱ्यांच्या बाजूनेच हा खाली येतो। छानपैकी पाणी होत आहे। हे पहा, असे अनेक धबधबे आहेत, छोटे मोठे असे ओळ आहेत। जबरदस्त ठिकाण आहे हे। आगाशिवच्या लेण्यांच्या मधून हा धबधबा येतो, ह्याला मळाईची नाळ म्हणतात, मळाई देवीची नाळ असं ह्या ओढ्याला नाव आहे आणि जबरदस्त ठिकाण आहे। वर्षासरीसाठी एक नंबर ठिकाण आहे। कराडपासून अवघ्या 4-5 किलोमीटर अंतरावर जखीनवाडी या गावी आहे। हिरवा निसर्ग हा खळाळत चाललेला आहे। जबरदस्त मान्सूनच्या पावसाचे आगमन झालेलं आहे आणि हे असे खळाळणारे, आगाशिवात खळाळणारे धबधबे छोटे मोठे आहेत पण जबरदस्त आहेत। आपल्या वर्षासरीसाठी एक नंबर आहेत, कोणताही धोका नाही, काय नाही। रस्ता बरोबर आगाशिवच्या लेण्याच्या पायथ्याला येतो, त्याच्यामुळे 4 व्हीलरमधून तुम्ही येऊ शकता। फक्त शासकीय कोणतीही गाडी नाही इथं, त्यासाठी स्वतःच्या वाहनाने इथं यावे लागणार तुम्हाला। हा पायरी मार्ग आहे वर आगाशिवच्या लेण्यांना जाणारा। इथून वरती आगाशिवच्या लेण्यानंतर वर किसकिनकर महाराजांचा मठ, त्याच्यानंतर कनेगावकर महाराजांचा मठ आणि त्याच्यानंतर वर महादेवाचं मंदिर आणि कनेगावकर महाराजांच्या मठात पलीकडं कंबळभैरीची लेणी। काहीच अंतरावरती लेणी आहेत, तर जास्तीत जास्त पर्यटकांनी यांना भेट द्यावी आणि पर्यटनाचा, निसर्गाचा चांगलाच मनमुराद असा आनंद घ्यावा ही सर्व आगाशिवप्रेमींच्या वतीनं विनंती। जय हिंद, जय शिवराय। हा भारतीय पुरातत्व विभागाचा येणाऱ्या पर्यटकांनी सूचना फलक आहे।
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा. जबरदस्त सीन. आकाशव्यू डोंगरामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे. वर्षा सहलीसाठी कराडच्या जवळचंच ठिकाण. श्री क्षेत्र आगाशू. या आगाशूमध्ये जबरदस्त हे ठिकाण आहे. पर्यटकांना पाहण्यासाठी आणि बरेच काय. आपल्या चॅनलला, शिवराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य. कॅमेरामन सदाशिव सोनताळेसह संपादक चंद्रकांत पवार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.